गणेश जयंती विशेष भाग 3. विघ्नहर्त्याचा उदय. कैलास पर्वतावर अजूनही तणावाचं सावट होतं. पार्वती मातेच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्या अश्रूंमध्ये संताप, वेदना आणि मातेचं असहाय्य प्रेम मिसळलेलं होतं. त्यांच्या कुशीत बालगणपतीचं निश्चल शरीर होतं. सृष्टी थरथरत होती, कारण मातृत्वाचा आक्रोश हा प्रलयाचं रूप घेऊ शकतो हे देवांनाही ठाऊक होतं. महादेव शांत उभे होते, पण त्यांच्या शांततेत अपराधाची जाणीव होती. त्यांनी देवांकडे पाहिलं आणि ठाम आवाजात सांगितलं, उत्तर दिशेला जो पहिला सजीव प्राणी दिसेल त्याचं मस्तक आणा. विलंब करू नका. देव वेगाने निघाले. काही वेळात ते परतले. त्यांच्या हातात एका गजाचंच म्हणजे हत्तीचं मस्तक होतं. ते निरागस, शांत आणि विशाल होतं, जणू निसर्गाने स्वतःच निवडलेलं. महादेवांनी ते मस्तक बालकाच्या धडावर ठेवलं. त्या क्षणी सृष्टीत विलक्षण शांतता पसरली. वारा थांबला, आकाश उजळलं. पार्वती मातेने डोळे मिटून प्रार्थना केली आणि मग त्या निश्चल शरीरात हालचाल झाली. श्वास परत आला. डोळे अलगद उघडले. पार्वती मातेच्या चेहऱ्यावर अवर्णनीय आनंद झळकला. त्यांनी आपल्या पुत्राला मिठी मारली. पण तो आता केवळ त्यांचा पुत्र नव्हता, तर तो दिव्य झाला होता. त्याच्या मुखावर गजाचं रूप होतं, पण तेज अपार होतं. शांतता, बुद्धी, सामर्थ्य सगळं कसं एकत्र प्रकट झालं होतं. देवगण नतमस्तक झाले. महादेव पुढे आले. त्यांनी गणेशाच्या मस्तकावर हात ठेवला. आजपासून तू केवळ पार्वतीपुत्र नाहीस, तर तू गणांचा अधिपती आहेस, गणपती. आणि कोणतंही शुभकार्य तुझ्या स्मरणाशिवाय पूर्ण होणार नाही. सृष्टीत घोषणा घुमली, पण गणेश शांत होते. त्यांनी आईकडे पाहिलं, मग शंकरांकडे पाहिलं. त्यांच्या नजरेत राग नव्हता, तक्रार नव्हती, फक्त समज होती. तेव्हाच नारद मुनी पुढे आले. प्रभू, त्यांना प्रथम पूज्य का मानावं हे सृष्टीला कळलं पाहिजे. महादेव हसले. काळच ते दाखवेल. काही दिवसांनी देवांमध्ये चर्चा सुरू झाली. पृथ्वीवर एक मोठं यज्ञ कार्य होणार होतं, पण वारंवार विघ्न येत होते. देवांनी महादेवांना विचारलं. महादेव म्हणाले, यावेळी यज्ञाची सुरुवात गणेशाच्या स्मरणाने करा. देवांनी तसं केलं. आश्चर्य म्हणजे जिथे जिथे अडथळे येत होते ते आपोआप दूर झाले. मंत्र स्पष्ट झाले. विधी सुरळीत झाल्या. सगळं यशस्वीपणे पार पडलं. देवांना उमगलं, गणेश विघ्न निर्माण करत नाहीत, तर ते विघ्नांचं मूळ समजून त्यांना नष्ट करतात. तेव्हाच ब्रह्मदेव म्हणाले, विघ्न बाहेर नसतात, ते मनात असतात, आणि ज्याने मन जिंकलं तोच विघ्नहर्ता. त्या दिवसापासून गणेशाला विघ्नहर्ता म्हणून ओळखलं जाऊ लागलं. पार्वती माता समाधानाने पाहत होत्या. त्यांचा संकल्प आज पूर्णत्वाला गेला होता. त्यांनी ज्या बाळाला मातीपासून घडवलं तो आज सृष्टीचा आधार बनला होता. महादेव शांतपणे म्हणाले, हा पुत्र मला शिकवून गेला. कर्तव्य, समज आणि क्षमा यांची ताकद. अनंत हे सगळं पाहत होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्याला आता कळलं होतं की गणपतीचं रूप वेगळं का आहे आणि प्रत्येक कार्याआधी त्याचं स्मरण का केलं जातं. तेवढ्यात पुन्हा तो दिव्य आवाज घुमला. ही कथा इथे संपत नाही. ही कथा प्रत्येकाच्या आयुष्यात सुरू होते जेव्हा तो गणेशाचं नाव घेतो. अनंताचे डोळे उघडले. तो पुन्हा मंदिरात होता. गणपतीची मूर्ती समोर होती, पण आता ती फक्त मूर्ती नव्हती. त्याला त्या मूर्तीमध्ये संपूर्ण कथा दिसत होती. जन्म, संघर्ष, पुनर्जन्म आणि विघ्नहर्त्याचा उदय. तो हळूच म्हणाला, हे गणराया, आता मला कळलं तुला प्रथम का स्मरतो.
त्याने दुर्वा अर्पण केल्या आणि त्याच्या मनातील सगळे विघ्न त्या क्षणी दूर झाले. भाग 3 समाप्त.